घरातल्या बाईंनी ती भिवून पहिला छोटंच करणार ना, का एकदम मोठं दुकान घालून दिवाळं काढणार तेवढ्याच नाही करणार, छोटं काहीतरी करणार. तेव्हा पहिला प्रश्न, त्यांची ना फायनान्शियल स्थिती बरी नाही आहे, तिथून स्टार्ट त्या बाईचं अवहेलना करण्यामध्ये आणि तिला मागे ओढण्यामध्ये हे बायकाच असतात. त्या बायकांनी पहिला बंद करायला पाहिजे की दुसऱ्या बाईंनी काही जर आपलं करिअर निवडलं, आपल्या आवडीचं काहीतरी केलं तर ते पैशासाठीच करत असेल असं नाही. तिला आपली आयडेंटिटी, तिला आपली आवड आहे ती जोपासायसाठी ती करत असेल. ह्याचं लोकांची काही देणं घेणं नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर ऑर्डर द्या, नाही तर देऊ नका ना, प्रश्न संपला. हे निगेटिव्ह कशाला बोलायला पाहिजे? हे निगेटिव्ह बोलणं जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत स्त्री समृद्ध होऊ शकत नाही, असा मला अनुभव आहे. आणि आता 25 वर्ष झाली मला यावर्षी केटरिंग व्यवसायात येऊन, आणि मला असं वाटतं की मी आता हे असे अवॉर्ड घ्यायपेक्षा दुसऱ्या ज्या यंग जनरेशन आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना अवॉर्ड घेण्याच्या लायक करावं असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच आणि हॅपी वुमन्स डे. अश्विनीबाबतची एक गोष्ट सांगायची याची मला आता आठवली. गोमंतकमध्ये मी पुरवणीत जी उद्योगी त्याच्याविषयी अधिक मी सांगायला लागली तर, आणि लॉकडाऊनच्या आधी मला वाटतं अश्विनीशी सलग बोलत होते, कधी भेटूया, काय भेटूया असं. अश्विनी म्हणाली की माझं नवीन ठिकाण होतं आहे त्यामुळे आता मला चान्सच नाही भेटत, आपण फोनवर करूया का. म्हटलं नाही, भेटून करायचं. आणि मग हे कोरोनाचं हे झालं, सुरू झालं. आणि आम्ही ज्या दिवशी लॉकडाऊन पडलं ना त्या दिवशी अश्विनी म्हणाली की 5 वाजता आम्ही भेटूया, 5पर्यंतच ते बंद आहे ना, मग आम्ही कॅफे मीरामध्ये भेटूया. कारण कॅफे मीरामधल्या पण त्यांची पण घ्यायची होती, मला त्यांच्याशी बोलायचं होतं. आणि त्याच्यानंतर आज मध्ये मी भेटले त्यांना, पण मला ती आठवण झाली. ती म्हणाली की संघर्ष हा प्रत्येक स्त्रीला करायचा असतो, मग काही जणांना आर्थिक बाबतीत करायचा असतो. मला ना सतत जाणवायचं की आपण जीवनातून वर आलेल्या स्त्रियांचं खूप लिहितो, पण अगदी म्हणजे आर्थिकदृष्ट्या सबळ असलेल्यांना सुद्धा वेगळा एक संघर्ष करावा लागतो. कारण त्यांच्या घराण्यात कुणी स्त्री काम करत नाही म्हणा, किंवा त्यांचं स्टेटस आहे म्हणा असा. आणि मी सरांशी एकदा बोलले, किशोर शेठ मांजरेकर सरांशी बोलले की मी या विषयावर लिहिणार आहे. आणि त्यांची तेव्हा मी पुरवणी येणार होती, तर पहिली मुलाखत पल्लवी देमपूरची घेतली होती. अशा अनेक जणांच्या मुलाखती या गोमंतकमध्ये घेण्यात आल्या. त्यांच्या प्रत्येकीच्या सकारात्मक अशा वेगवेगळ्या स्टोरीज आली. संघर्ष हा आर्थिकदृष्ट्याच होतो असं नाही, त्यांना स्वतःचं एक स्थान निर्माण करायचा पण संघर्ष असतो. तशी त्या उद्योगिनीमध्ये राहिलेली अश्विनीची मुलाखत आहे पण पुस्तकामध्ये घेणार आहे. आज पुन्हा आठवण आली मला त्या गोष्टीची. आशा अरुंदेकरांनी मुद्दाम शेवटी ठेवलं आहे, कारण तिचं काम खूप मोठं आहे जे तिला बोलायचं आहे. त्याआधी मी बोलवते बँकर, ज्या आर्थिक घडामोडी तिचं सांगायला आहे का म्हणतात ते सस्ती बोलणार आहे, आर्थिक बाजूविषयी बोलणार किंवा जे काही मत मांडणार. आणि माझी मैत्रीण आहे सीमा नागवेकर. रणरागिणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता आई जिजाई, स्त्रियांना शिक्षणाचं महत्त्व समजून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि शांतीदूत मदर तेरेसा ह्या माझ्या आदर्श. ह्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा. व्यासपीठावर आणि इथे जमलेल्या माझ्या सख्यानो आणि जिने मला घडवलं माझी आई, ह्या सगळ्यांना त्रिवार नमन. इकडे जमलेल्या माझ्या बंधूंना देखील माझं नमन. माझी सखी प्रिया कालिका बापट, प्रिया म्हटलेलं तिला खूप आवडतं हे मला एका फेसबुकवरच्या तिच्या स्टेटसनं समजलं. प्रिया कालिका बापट एकदम माझी जवळची मैत्रीण, जिच्यामुळे
आम्ही बँकर कोरोनाच्या काळात पण एवढे रात्रंदिवस राबलो, पण कुणीच आमची दखल घेतली नाही. पण ती या प्रिया कालिका बापटाने घेतली, म्हणून तिला त्रिवार नमन. स्त्रीची अनेक रूपे, मुलगी, बहीण, आई, सौभाग्यवती, नवा संसार, नवे कुटुंब, एका आयुष्यातील दुसरा जन्म, नवऱ्याचे आयुष्य आपले समजणारी, नव्या घरात माणसात रमून जाणारी अशी असते एक पत्नी. कसे वर्णन करू स्त्री तुझे, कोण आहेस ग तू? एका आयुष्यात अनेक रूपे, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपला ठसा उमटवून पाहणारी ही स्त्री जेव्हा लग्न करून स्वप्ने पाहण्याचा प्रयत्न करते, सासूचा जात आणि आपण फसवली गेल्याची जाणीव. नवरा नपुंसक, लोकलज्जेसाठी त्याने लग्न केले, मुलं होत नाही म्हणून तिची अवहेलना. काय झालं असेल पहिल्या रात्रीच्या तिच्या स्वप्नांचं, त्या कोवळ्या मनाच्या मुलीचं. कारण कसं जगायचं तिने, कसं वागायचं हेच तिला समजत नाही. एकदम कोलमडून पडलेली असते बिचारी. लग्न केलं, आपण सुटलो असे आई वडिलांना वाटतं. अशा वेळी एका आईने स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला, मुलीला ह्या प्रसंगाला धीरानं तोंड द्यायला आधार द्यावा. समाज काय म्हणेल, घटस्फोटिका म्हणू देत ना त्यांना. एका स्त्रीला आयुष्यात पुन्हा उभं करा, मानानं जगू द्या तिला, फिरून जन्मेन मी म्हणू द्या तिला. बहुतेक वेळा आपण स्त्रियाच एकमेकांबद्दल बोलतो, कटू आहे पण सत्य आहे. आज मला इकडे सांगावंसं वाटतं, ते गॉसिपिंग पण एवढं मर्मभेदक नसावं की ती मुलगी, ती स्त्री कोलमडून पडेल. मदतीचा हात देण्यासाठी बाहेर पडण्याची गरज नाही. कितीतरी हाऊसवाईफ बायका बँकेत येतात, त्यांना बँकेच्या कामाची काहीच माहिती नसते. त्यांना मदत करणे, आमच्या वसाहतीत राहणाऱ्या बायका ज्यांना कधी बँकेच्या खात्याबद्दल माहिती नव्हतं, अशा बायकांचे अकाउंट उघडणे ही सगळी कामं बसल्या जागेवरून केली. आणि सख्यानं स्वावलंबी बना, कुठचंही काम कष्ट करायला मागे राहू नका. आजच्या दिवशी आम्ही संकल्प करूया की सगळ्या मिळून एकमेकांचे आधारस्तंभ बदलूया. गंभीर नाही तर खंबीर आहे, गंभीर नाही तर खंबीर आहे, वार नाही तर तलवार आहे, बोटलेली नाही तर धार आहे. स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगार आहे, स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगार आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी गोमंतकाच्या सर्व सहकारी वर्गाचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.